आता मनाकडे तिहेरी काम आहे. एक तर त्या शरीराला सांभाळायचं, बुद्धीला सांभाळायचं आणि स्वतःलाही सांभाळायचं. मनामध्ये सातत्याने जसा पृथ्वीच्या गर्भातून ज्वालामुखी फुटत असतो, लावा रस बाहेर येत असतो, तसे मनामध्ये सातत्याने विचार उत्पन्न होत असतात. हे विचार दिवसभरामध्ये आपण जवळपास 60,000 विचार मनामध्ये उत्पन्न करत असतो. ही 60,000 विचारांची मालिका एका विषयावर कधीच नसते बरं का. विविध विचार, विविध विषय, विविध प्रकारच्या आव्हानांना हे मन सामोरं जात असतं. बरं, या मनाला पुन्हा एक अंतर्मनाचा आविष्कार आहे, ते म्हणजे भूतकाळातलं मन, भविष्यकाळातलं मन, वर्तमानातलं मन. या सगळ्या मनाच्या पातळीवर दिवसभराची लढाई लढायची असेल तर तुम्हाला मनातल्या विचारांना आपल्या साक्षीभावात आणण्याची नितांत गरज आहे. त्याशिवाय हे मन स्थिर होणं केवळ अशक्य आहे.